स्वामी विवेकानंद यांची कथा। एकदा एक गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, महाराज मला वाचवा, माझ्यातील दुर्गुणांमुळे माझे जगणे नरकमय झालेले आहे। किती प्रयत्न केले तरी वाईट सवयी काही सुटत नाहीत, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा, अशी विनवणी करीत ते गृहस्थ रडू लागले। त्या गृहस्थांना काही न बोलता विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला बोलावून घेतले आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितले। थोड्या वेळाने त्या गृहस्थांना घेऊन ते बागेत फिरायला गेले। वाटेत पाहतात तर काय, एक शिष्य एका झाडाला मिठी मारून बसला आहे व सारखा अरे मला सोड असे म्हणून झाडाला लाथा मारत आहे। झाडाला तर त्याने धरून ठेवले होते। हे पाहून ते गृहस्थ हसू लागले व म्हणाले, महाराज काय हा वेडा माणूस आहे, स्वतःच झाडाला धरले आहे आणि वर मला सोड असे म्हणत आहे, मला तर तो वेडाच वाटतो। विवेकानंद हसले व म्हणाले, तुमची अवस्था पण तशीच आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? दुर्गुणांना धरूनच तुम्ही ठेवले आहे आणि ते सुटत नाहीत म्हणून तुम्ही ओरड करता। हे ऐकून ते गृहस्थ थोडे ओशाळले। थोडे पुढे चालून गेल्यावर एक माळी झाडांना खत घालीत असलेला दिसला। खताला दुर्गंध येत होता। त्या गृहस्थाने नाकाला रुमाल लावला। विवेकानंद हसले, थोडे पुढे गेले। अनेक झाडांवर वेगवेगळी फुले उमललेली होती, त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता। ती गृहस्थ श्वास भरभरून सुगंध घेऊ लागले। त्यांचे मन प्रसन्न झाले। विवेकानंद अजूनही स्मितहास्य करीत होते। त्या गृहस्थांना थोडे आश्चर्य वाटले, हा माणूस वेडा तर नाही ना? मी केवढी गंभीर समस्या घेऊन आलो आहे आणि हा तर हसतो आहे, आपली थट्टा तर करीत नाही ना? असा विचार त्यांच्या मनात आला। शेवटी त्यांनी विवेकानंदांना विचारले, महाराज आपण का हसत आहात, माझे काय चुकले का? विवेकानंद म्हणाले, या वनस्पती, फुले, झाडे मानवाच्या दृष्टीने कितीतरी अप्रगत मागासलेली आहेत, पण तरी देखील मिळणाऱ्या खतांच्या दुर्गंधीचे रूपांतर सुगंधात करतात। सर्वांना तो सुगंध वाटतात, अगदी काही हातचे राखून न ठेवता। पण एवढ्या प्रबल बुद्धीचा विकसित मानव मात्र आपल्या दुर्गुणांचे सद्गुणात रूपांतर करू शकत नाही। ही फुले कोणत्याही परिस्थितीत डोलताना, हसताना, अगदी खुडून घेतली तरी सुगंध पसरवितात, आपला गुणधर्म सोडत नाही। पण माणूस मात्र जराशा झुळकीसारखी दोलायमान होतो। हे ऐकून ते गृहस्थ वरमले। त्यांनी आपली चूक कळली, ते समाधानाने तेथून बाहेर पडले। बालमित्रांनो, आपल्यालाही आपल्यातले दुर्गुण नाहीसे करायचे असतील तर त्या माणसाने जसे आपणाहून झाड सोडणे आवश्यक होते, तसेच आपले दुर्गुण आपल्याला सोडायला हवेत। भगवंताच्या नामाने आपली वृत्ती अंतर्बाह्य बदलते। विवेकानंदांनी दाखवून दिल्याप्रमाणे आपणही सुगंध पसरविणाऱ्या फुलांप्रमाणे आपल्या दुर्गुणांचे सद्गुणात रूपांतर करू शकतो। स्वामी विवेकानंद स्वतः साधना केली होती व म्हणूनच ते त्या गृहस्थांचे दुःख दूर करू शकले। आपल्या प्रखर साधनेमुळेच मरगळलेल्या समाजाला दिशा देऊ शकले। आजही कन्याकुमारी येथे असलेल्या स्वामी विवेकानंदांचे स्मारक त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची ग्वाही देते। तर मित्रांनो, माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।